नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये टक्केवारी कशी काढावी ते तुम्हाला मी सांगणार आहे आणि तेही सोप्या ट्रिकने। तर बघा, आपण याच्या अगोदर टक्केवारीचे भरपूर काही व्हिडिओ घेतलेले आहेत। जर तुम्ही ते व्हिडिओ नसतील बघितले तर तुम्ही तेही व्हिडिओ बघून घेऊ शकता। चला तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की टक्केवारी कशी काढायची। तर बघा, जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला पटकन समजणार आहे की टक्केवारी कशी काढायची। जर चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत टक्केवारी कशी काढावी। इथे आपण एक्झाम्पल घेतलेला आहे 240 चे 25% म्हणजे किती, बरोबर किती। तर बघा, आता जी टक्केवारीची बेसिक माहिती आहे ती सर्व माहिती तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये टाकलेली आहे अगोदर। म्हणजे नेमकं टक्केवारी म्हणजे काय, 1% म्हणजे किती असतं, 2% म्हणजे किती असतं, 3% म्हणजे किती असतं आणि टक्केवारी कशी काढावी। जेव्हा शाळेत सुद्धा मुलांना एखाद्या विषयामध्ये मार्क्स पडलेले असतात तर त्याचे टक्के कसे काढायचे, हे सगळे माझे व्हिडिओ आहेत। जर तुम्ही नसतील बघितले तर तुम्ही ते सुद्धा माझे व्हिडिओ बघून घेऊ शकता। तर बघा, सर्व बेसिक माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे। तर बघा, आता जेव्हा टक्केचं चिन्ह असतं, जेव्हा टक्केचं चिन्ह असतं तेव्हा आपल्याला छेदामध्ये 100 नेहमी लिहावं लागतं। टक्केचं चिन्ह असतं तेव्हा छेदामध्ये 100 लिहावं लागतं। 1% म्हणजेच किती, 1% म्हणजेच 1/100। 2% म्हणजेच किती, 2/100। तर अशा प्रकारे जेव्हा टक्केचं चिन्ह असतं तेव्हा छेदामध्ये 100 लिहायला विसरायचं नाही। टक्के म्हणजेच 100 असतं। तर आता बघा, हे सर्व माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे, त्यामुळे तर आपण बेसिक माहिती काही बघायची नाही या व्हिडिओमध्ये। तर बघा, 240 चे 25% म्हणजे किती। आता जर बघा, इथं आपण 240 आहे असं लिहायचं, इथं चा ची चे काहीही असू द्या ते लिहायचं असतं गुणाकारामध्ये। चा ची चे म्हणजेच गुणाकार, 240 गुणिले 25% म्हणजे किती, 25 लिहायचं आणि छेदामध्ये 100 लिहायचं। एकदम सोपं आहे। किती पण टक्के इथं असू देत, ती संख्या इथं लिहायची, छेदामध्ये 100 लिहायचं आणि फक्त याला भाग घालवायचा आणि यांचा गुणाकार करायचा। आता बघा, इथं 0 आहे, इथं 0 आहे, 0 0 आपण कट करू आणि या संख्यांना आपण भाग देऊन घेऊ। 10 ला आणि 25 ला कोणत्या तरी एका संख्येने भाग देऊया आपण। 10 ला आणि 25 ला आपण 5 ने भाग देऊ। 5 दोन्ही 10, 5 5 25 झाले। बघा, आता काय उरलं शिल्लक, 24 गुणिले हे 5 उरलं आणि छेदामध्ये 2 उरलं। आता या संख्येलाही आपण भाग देऊ शकतो। 24 ला 2 ने भाग जातो, बे एक्के बे, बे एक्के बे, बे दोन्ही 4। गुणाकारामध्ये काय उरलं, 12 गुणिले 5 उरलं आणि मग 12चा पाडा 5 पर्यंत म्हणायचा आहे। 12 पंचे झाले 60, म्हणजे 60 आपलं उत्तर आलेलं आहे। 240 चे 25% म्हणजे 60। बघा, अशा प्रकारे आपण टक्केवारी काढू शकतो, तेही एकदम सोप्या प्रकारे। फक्त लक्षात ठेवायचं, जिथं टक्केचं चिन्ह असतं तिथं ती संख्या लिहायची आणि फक्त छेदामध्ये 100 लिहावं लागतं आपल्याला। तर बघा, अशा प्रकारे आपण एक एक्झाम्पल बघितलेलं आहे। आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया। तर आता बघा, इथं आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे 0.150 चे 12% म्हणजे किती। आता हे थोडंसं वेगळं एक्झाम्पल घेतलेलं आहे, कारण ही जी संख्या आहे ती दशांश चिन्हामध्ये आहे आणि जेव्हा संख्या दशांश चिन्हामध्ये असते तेव्हा जर छेदामध्ये काहीच नसेल तर आपल्याला 1 घ्यावा लागतो, तेव्हा आपल्याला 1 घ्यावा लागतो। बघा, इथं 0.150 छेदामध्ये आपण 1 लिहूया, गुणिले ची चे म्हणजेच गुणिले आणि इथं 12। तुम्हाला मगाशीच मी सांगितलं, जेव्हा चिन्ह टक्केचं असतं तेव्हा छेदामध्ये आपल्याला 100 लिहावं लागतं। पण आता काय करायचंय आपल्याला, इथं इथं 0 किती आहे, 150 आहे। मग आता इथं आपल्याला खाली छेदामध्ये 1 आहे, मग जर आपल्याला हा पॉइंट काढून टाकायचा असेल तर दशांश चिन्हानंतर जेवढ्या संख्या आहेत तेवढे इथं आपल्याला खाली 0 द्यावे लागतील। 1 2 3 हे आपण 0 इथं खाली घेतलेले आहेत। आता आपण या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे। बघा, समजा इथं आपण 150 लिहूया, खाली 1000 लिहू आपण, गुणिले 12/100। आता बघा काय करायचं आपल्याला,
यातले आपण 0 0 कट करू पहिल्यांदा. हा 0 कट, हा 0 कट, 0 0 आपण कट केले. आता आपल्याला काय करायचंय बघा, 15चा आणि 12चा आपल्याला गुणाकार करायचा आहे. बघा 12 पंचे झाले 60, 0 लिहू, 6 हातचा 12 एके 12 आणि हे 6 त्यामध्ये ऍड करू, 18 झाले, 180 झाले आणि छेदामध्ये आपल्याला 100 गुणिले 100 करायचं आहे. 100 गुणिले 100 किती होणार? तर हे एक आहे तसं लिहायचं. हे 4 शून्य इथं आपण देऊन घेऊया. 4 शून्य आपण दिलेले आहेत. आता काय करायचंय आपल्याला बघा, आता बघा इथं आपण हा 0 कट करू, हा 0 कट करू आणि आता इथं याचं आपल्याला उत्तर काढायचंय. बघा जेव्हा इथं 1000 संख्या आहे आता, मग आपल्याला काय करायचंय, 18/1000 याला आपण भाग घालवण्यापेक्षा जेव्हा छेदामध्ये अशी संख्या असते तेव्हा काय करायचंय, आता इथं 1 2 3 शून्य आहेत, त्यामुळे वरच्या संख्येमध्ये 3 संख्या सोडून आपल्याला पॉईंट द्यावा लागेल. इथं 8 आहे, इथं 1 आहे, मग आता इथं 2 संख्या आहेत, त्यामुळे इकडे आपण 0 घेऊया आणि इथं आपण पॉईंट देऊया. कारण इकडे छेदामध्ये 3 शून्य आहेत, त्यामुळे आपल्याला वरती 3 संख्या सोडून आपल्याला पॉईंट द्यावा लागतो. इथं म्हणून आपण पॉईंट घेतला. मग इकडं काहीच नाहीये, त्यामुळे आपण इकडे सुद्धा 0 घेऊ शकतो आणि याचं उत्तर 0.018 असं आलेलं आहे. तर बघा अशा प्रकारे तुम्ही असंही एक्झाम्पल तुम्ही सोडवू शकता. तर बघा आता इथं आपण दोन्ही संख्या टक्केमध्ये घेतलेल्या आहेत. दोन्ही संख्या टक्केमध्ये आहेत, तर आता यांचे टक्के कसे काढायचे आपल्याला? 120% 40% बरोबर किती? तर आपल्याला अशी जर संख्या असेल तर तुम्हाला मगाशीच मी सांगितलेलं आहे, जर 1% दिलं असेल तर 1/100, 2% दिले असतील तर 2/100. मग जेव्हा संख्या टक्क्यात दिलेली असते तेव्हा छेदामध्ये आपल्याला 100 घ्यायला विसरायचं नाही. आता आपण उत्तर काढू याचं. 120 आहे, टक्केचं चिन्ह आहे, त्यामुळे छेदामध्ये 100 घ्यावं लागेल आपल्याला. छे म्हणजेच गुणाकार. 40% आहे म्हणून 40/100. पहिल्यांदा मांडणी करायला विसरायचं नाही, मांडणी व्यवस्थित झाली पाहिजे. आता यातले आपण 0 0 कट करू, 0 कट 0 कट 0 कट 0 कट. आता आपल्याला या संख्येला फक्त काय करायचं आहे, गुणाकार करूया आपण यांचा. असा गुणाकार आणि असा गुणाकार आपण करूया. 12 चोक किती? 48. 10 झाले 100. आता तुम्हाला मगाशी सांगितलं मी, जेव्हा छेदामध्ये अशी संख्या असते, 100 असू दे, 10 असू दे, 1000 असू दे, कितीही असू दे, शून्य जेव्हा असतात तेव्हा इथं 2 शून्य आहे, त्यामुळे वरती 2 संख्या सोडून आपल्याला पॉईंट द्यायचा आहे. आता 48 सोडले आपण, इथं पॉईंट दिला आपण आणि याच्या इकडं अगोदर काही संख्याच नाहीये, त्यामुळे इथं आपण 0 घेऊ शकतो. म्हणजे याचं उत्तर 0.48 असं आलेलं आहे. तर बघा अशा प्रकारे आपण टक्केवारी कशी काढायची किंवा टक्के कसे काढायचे ते आपण या व्हिडिओतून आपण पाहिलेलं आहे. तर बघा अशा प्रकारे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.